या ताईला सीट दिली पाहिजे या मताच्या बघा ऐकून घ्या ऐकून घ्या या ताईला सीट दिली पाहिजे या मताचे आम्ही कारण की मनोज पोतराजे जो मनोज पोतराजे जो मुख्यमंत्र्याला शिवाय देतो त्याच्या ठिकाणी हिची टिंगीट कापून त्याला दिली जातात समजलं का तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही सांगतात का फॉर्म भरून घेतात याचे फॉर्म घ्या राख्या जमा करा मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केला मी हे पद्धत योग्य नाहीये मला मला हे पाहिजे मी किती वर्ष शांत बसणार 18 वर्ष झाले मला काम करून त्यांना भेटायला कुठे शिकवायचं कुठे सावे साहेब कुठे कराळे साहेब कुठे त्यांनी मला बघितलं नाहीये का मी आता इथून जाणार नाहीये मी आता उपाशी नापाशी ते आंदोलन करणार आहे मी इथून आता उठायलाच नाहीये नोकरी सोडली मी नोकरी मी एक्सिस बँकेत जॉबला होतो जॉब सोडला मी अशामुळे यांनी असं करावं आम्हाला सांगायला तुम्ही कोणत्या गोष्टीचा अर्थ काय चुकलंय नाही ते गुन्हेगाराला तुम्ही तिकीट देता साव्या साहेबांनी समोर यावं आमच्याला आम्हाला उत्तर द्यावं साव्या साहेबांनी समोर आम्हाला उत्तर द्यावं इतक्या दिवस आम्ही सगळे ऐकून आलो शब्दांनी बोललो गोष्ट आम्ही भाजप पक्षाची मानत आलो आम्ही गद्दार नाहीये गद्दाराला तिकीट देता बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता कशाला केलं काय पोलीस या सगळ्यांना घेऊन जात आहेत पोलीस काय यांनी हे केलं आमच्यासाठी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो निवडणुका कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या मात्र नातेवाईकांची अशी काहीशी परिस्थिती गेल्या 10-15 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत. निवडणुका ह्या पहिल्यावेळेस होत नाहीत. आपण लोकसभेच्या विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 20-25 वर्षातल्या जरी बघितल्या तर त्याच्यामध्ये ज्या प्रकारचा आक्रोश आज निष्ठावानामध्ये आम्हाला बघायला मिळाला तशा प्रकारचा आक्रोश किंवा तशा प्रकारचा राग किंवा ज्या प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलं अशा प्रकारचं वातावरण कधीही यापूर्वी 20-25 वर्षामधल्या मागच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही. त्याला कारण होतं की त्यावेळेस सुद्धा नाराज होते, बंडखोरी होत होती आणि एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये आयराम गायरामचे जे राजकारण आहे हे आपल्या देशासाठी नवीन नाही किंवा राज्यासाठी सुद्धा नवीन नाही. अशा अनेक लोकांनी पक्ष बदलले, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, आयत्या वेळेला त्यांनी पक्षांतर केलं आणि म्हणून तो पक्षांतर बंदी कायदा अशासारख्या ज्या कायदे आहेत ते सुद्धा आपल्या देशामध्ये बनलेले आहेत. परंतु आपल्या देशामध्ये किंवा आता राज्यामध्ये हे जी काही परिस्थिती आता उद्भवलेली आहे आणि ज्या प्रकारचा राग किंवा आक्रोश हे जे निष्ठावान आहेत किंवा जे एखाद्या पक्षाशी किंवा त्या विचारधारा ज्याला म्हटलं जातं त्याच्याशी ते बांधील आहेत. आता विचारधारेशी ते किती बांधील हे माहिती नाही, परंतु ज्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल त्या पक्षाची विचारधारा अशा प्रकारचं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण कोणताही पक्ष असा नाही की जो बोलतो त्याप्रमाणे वागतो. मग कोणी काहीही म्हणू द्या, आम्ही भ्रष्टाचार झिरो टॉलरन्स आहे आमच्याकडे म्हणणारे शेजारी भ्रष्टाचाराला घेऊन बसतात. ज्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केलेत तेच मंत्रिमंडळामध्ये घेऊन बसतात. ज्याच्यावर महिला अत्याचाराचे आरोप केले त्यांना संगती घेऊन बसतात. आणि असे वेगवेगळे आरोप असणारे लोक किंवा ज्यांनी विरोधामध्ये असताना अक्षरशः त्या लोकांविरुद्ध ज्यांच्याविरुद्ध रान उठवलं त्या लोकांना आता संगती घेऊन बसायचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत.
परंतु आजचा जो आपला ह्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे की जे निष्ठावान आहेत त्यांच्यावर अन्याय झाला का, आणि हे जे निष्ठावान आहेत त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, किंवा जो निवडणुकीचा निकाल लागेल त्याच्यामध्ये हे जे निष्ठावंत आहेत त्यांची नाराजी नक्की आपल्याला दिसेल का, ह्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणाने ह्याचं जे उत्तर आहे हे नाही असं असणार आहे. कारण त्याला काही कारणं आहेत. ती जर कारणं तुम्ही समजावून घेतली तर कितीही नाराजी नाट्य झालं किंवा कितीही प्रकारचा लोकांनी उद्रेक केला किंवा आक्रोश जरी केला तरी परंतु जे सत्ताधारी पक्ष आहे किंवा जे सत्तेमध्ये बसलेला पक्ष आहे त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण ती जी भीती असते नागरिकांची किंवा लोकांची ती त्यांच्या मनामधून गेलेली आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की नागरिक आणि हा जो सरकारमध्ये किंवा ज्या पार्ट्या आहेत पक्ष आहेत ह्यांच्यामध्ये एकच गोष्टीचा ती म्हणजे भीती असते. कारण जो संविधानाने जो अधिकार दिलेला आहे ना नागरिकांना, मताचा अधिकार, त्या मताच्या अधिकारावरच ह्या लोकांना निवडून येता येतं आणि त्या अधिकारावर सरकार बदलली जातात. आणि ज्यावेळेस ही गॅरंटी असते की आपल्याला काहीही जरी आपण केलं मग आपण गुन्हेगारांना तिकीट दिलं काय, किंवा देशामध्ये अराजक झालं काय, धार्मिक दंगली झाल्या काय, किंवा कुठलाही उठाव झाला काय, काही फरक पडत नाही. कारण आपण निवडून येणार आणि आपल्याला 2/3 मेजॉरिटी मिळणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या मागे जी काही कारणं आहेत ती कारणं मात्र मग राहुल गांधी म्हणतात त्याच्यामध्ये पण तथ्य आहे. आणि त्यांच्याच पक्षातल्या जे केंद्रीय पातळीवरचे जे नेते आहेत किंवा जे मंत्री राहिले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी सुद्धा हे मान्य केलं आहे की वोट चोरी होते किंवा बोगस वोटर आहेत आणि त्याच्यामध्ये EVM आहे. आणि आता जे काही सेंट्रलाइज पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जी काही चोरी होते ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं लोकांच्या विरोधात किंवा लोकांचा असंतोष आपल्याला सहन करावा लागतो. ही जी भीती आहे ही त्यांच्या मनामधून गेलेली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की काही जरी आपण केलं तरी आपलंच बहुमत येणार, आपणच जिंकणार. आणि हे जो काही विश्वास आहे त्यांच्यामध्ये त्याच्यामुळं कितीही जरी असंतोष झाला आणि किती जरी निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्याकडे 20-30 वर्षापासूनचे जरी असले आणि त्यांनी किती जरी काम केलं असलं तरी परंतु पक्षाला आज सत्ता महत्त्वाची आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल की सत्तेमध्ये बसलेले तिन्ही पक्ष आणि विरोधामध्ये असणारे तिन्ही पक्ष हे वेगवेगळ्या प्रकारे निवडणुका लढत आहे. कोण कोणाबरोबर आहे हे समजत नाही. आणि आपण फक्त बातम्या बघायच्या की इतक्या महानगरपालिकेमध्ये हे संगती, इतक्या महानगरपालिकेमध्ये हे विरोधात, या ठिकाणी हे वेगळ्या मुद्द्यावर बोलणार, त्या ठिकाणी ते वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आणि निकाल लागल्यानंतर परत ते म्हणणार की आम्ही आता महायुती आहोत किंवा महाविकास आघाडी आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की नागरिक किंवा जे जनता आहे किंवा जे मतदार आहेत त्या मतदारांना हे समजायला मार्ग नाही की नक्की हे चाललंय काय. आणि हा जो राजकारण आहे ना ह्याच्यावर आता सध्या एक साधी आणि सोपी गोष्ट दिसते ती म्हणजे निष्ठावान विरुद्ध धनवान, किंवा निष्ठावान विरुद्ध जे धनदांडगे आहेत किंवा ज्यांचे तुम्ही जर बघितलं असेल ह्याचं साधं सोपं जर उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल ते ह्याची जर आपण जर मागचं जर बघितलं असेल तर म्हणजे तुम्ही ज्या मोठ्या निवडणुका असतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, त्याच्यामध्ये तर आपल्याला हे चित्र नेहमी बघायलाच मिळतं की त्या ठिकाणी काही ठराविक आमदार हे 4 टर्मचा आमदार, 3 टर्मचा आमदार, 2 टर्मचा आमदार, 6 टर्मचा आमदार असंच आपल्याला बघायला मिळते. आणि खासदार सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला 4 टर्मचा खासदार, 2 टर्मचा खासदार, 4 वेळा खासदार हे आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची घराणेशाही हे संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि घराणेशाहीची व्याख्या ही 2 पक्ष जे केंद्रीय पक्ष आहेत किंवा राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये घराणेशाहीची व्याख्या ही वेगळी आहे. घराणेशाही म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांना ज्यावेळेस निवडणुकीला तिकीटं दिली जातात, त्यांचे मंत्री असतील, त्यांचे आमदार, खासदार यांच्या किंवा मुलांना ज्यावेळेस तिकीट दिलं जातं तेव्हा ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही, आमच्याकडे जे काही कार्यकर्ते आहेत, जो काम करतोय त्याला आम्ही तिकीट देतो. परंतु दुसरा जो केंद्रीय पक्ष आहे, जो आज सत्तेमध्ये विरोधी पक्ष आहे, त्याच्यावर मात्र घराणेशाहीचा आरोप केला जातो. का? त्यांचा अध्यक्ष फक्त एका घरातला आहे असं त्यांचं म्हणणं आहे की त्या एक घराणं सोडून बाहेरचा अध्यक्ष त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी घराणेशाही आहे. परंतु आमच्याकडे तसं नाही, आमचा अध्यक्ष आम्ही वेगवेगळे बनवतो. परंतु आमचे जे काही पद देण्याची वेळ येते किंवा ज्यावेळेस निवडणुकीला तिकीट द्यायची वेळ येतं त्यावेळेस मात्र आमच्या घरच्यांना आम्ही देतो, आमच्या मुलांना, आमच्या नातेवाईकांना, आमच्या बहिणीला, भावाला आम्ही देतो. कारण ते काम करतात पक्षासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आत्ता जर तुम्ही ह्या मतदार याद्या बघितल्या तर त्या मतदार याद्यांमध्ये हे स्पष्टपणाने दिसतंय. कारण तुम्ही जर बघितलं असेल की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरामध्ये 3 तिकीटं दिले आहेत असं
रिपोर्टसुद्धा मी टी व्हीमध्ये बघितला. ह्याचा अर्थ त्यांचे भाऊ, त्यांचे काय नातेवाईक आहेत, त्यांना 3-3 जणांना उमेदवारी दिली जाते. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर जे काही 3-4 मंत्री जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांच्या बायकांना किंवा त्यांचे जे पत्नी आहेत त्यांना त्या ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्षपद मिळालेलं आहे. मग अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर मग कोणत्या बाजूने तुम्ही म्हणणार की आम्ही लोकांना न्याय देतो, किंवा अशा प्रकारे जर लोक निवडून येणार असतील किंवा दमदाटी करून म्हणा किंवा साम दाम दंड भेद ही नीती वापरून जर त्या ठिकाणी निवडणुका होणार असतील तर सामान्य म्हणजे मतदार आहेत किंवा जे सामान्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. म्हणून हा किती जरी आक्रोश झाला, किती जरी काय झालं तरी त्याचा शेवटचा जो उपाय असेल किंवा शेवटचा जो पर्याय आहे त्याच्यातने त्यांनी काही तुम्ही जर बघितलं असेल काही लोकांच्या प्रतिक्रिया ह्या आहेत की तुम्ही बाहेरचे लोक ऐन वेळेला आणले आणि आम्ही या ठिकाणी 5-5, 10-10, 20-20 वर्षापासून काम करतोय. मागच्या 8-10 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि आता आम्हाला पहिल्यावर संधी मिळते. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. आम्ही मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत आणि आता आयत्या वेळेला हा माणूस तुम्ही आणला किंवा या महिला आणली त्यामुळं आम्ही त्यांचं काम करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस हे असे म्हणतात त्यावेळेस जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. त्यांचं म्हणणं आहे हरकत नाही, तुम्ही काम करा, नका करू, आम्हाला माहिती आहे काय करायचं. कारण त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच वेळेस त्यांनी सांगितलं किंवा त्या निवडणुका व्हायच्या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की 50%पेक्षा जास्त आम्हीच पर्सेंटेजनी किंवा 50%पेक्षा जास्त मतं घेऊन आम्हीच सत्तेमध्ये येणार आणि ते त्या प्रकारे त्यांचे ते आलेले आहेत. 2/3 मेजॉरिटी घेऊन ते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर ह्या विधानसभा किंवा ह्या महानगरपालिकांचं पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जिंकणार आहे. कारण ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या मतदार याद्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीला होत्या त्याच मतदार याद्या पुन्हा वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळं निवडणुकांमध्ये किंवा निकालांमध्ये काही वेगळा फरक होईल असं काही सांगता येत नाही. आणि विरोधी पक्षांनी जरी सांगितलं होतं निवडणूक आयोगाला किंवा राज्य निवडणूक आयोगाला की ह्या ज्या मतदार यादी आहेत ह्या पहिल्या शुद्ध करा, ह्याच्यातले बोगस मतदार काढा आणि ही निवडणूक यादी जी आहे ती फ्रॉड आहे आणि आम्हाला योग्य मतदान घ्या, ते त्यांनी ऐकलेलं नाही. किंवा EVM नको आहे आम्हाला, बॅलेटवर घ्या, ते ऐकायला तयार नाहीत. किंवा एक प्रकारची जी काही मतदान प्रक्रिया आहे ती पारदर्शक करा, ते करायला तयार नाहीत. कारण त्यांना एक कळतंय की आम्हाला सत्तेमध्ये बसायचं आहे, आम्ही सोडणार नाही, काही झालं तरी आमची सत्ता असेल. मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी मागे सांगितलेलं आहे की दिल्लीपासून गल्लीपर्यंत आम्हाला सत्ता पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी चालवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये लोकांनी हे समजलं पाहिजे किंवा कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर अशा प्रकारे हे जर वातावरण चालणार असेल तर आपण कितीही काम केलं किंवा कितीही त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले तरी परंतु आपल्याला तिकीट मिळणार नाही. आणि म्हणून आता कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की जर आपल्याला तिकीट मिळणार नाही तर मग आपण फक्त काय सतरंज्या उचलायच्या का, आपण ह्यांच्या चहा कपाशा उचलायच्या का आणि ह्यांच्या मागं आपण किती दिवस फिरायचं हे कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या व्हिडिओवर तुमची जी मतं आहेत ते तुम्ही सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओवर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.